नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश हा देश आंदोलनाच्या निमित्ताने चर्चेत होता आणि आता तर तो हिंसा, अराजकता, जाळपोळ अशा प्रकारांनी चर्चेत आलेला आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडून यांना निघून जावं लागलेलं आहे। या सगळ्या घडामोडींनंतर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांनी म्हणजेच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपली मतं मांडायला सुरुवात केलेली आहे। त्याचा गर्भित अर्थ हा असं इकडे पण होऊ शकतं असाच आहे। पण हे सगळे म्हणणारे बांगलादेशमध्ये होत असणाऱ्या हिंसाचाराला कोण जबाबदार आहेत हे सांगत नाहीत। त्यांनी आपली आकलनं चुकीची करून घेतलेली आहेत। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी तर बांगलादेशमधील हिंसाचाराला जनतेचं न्यायालय म्हटलेलं आहे। खरंच आश्चर्य वाटतं की जे घडलेलं आहे ते स्वीकारायचं नाही आणि त्याचं राजकारण कसं करता येईल याकडे बघायचं, असा हा सगळा प्रकार म्हणावा लागेल। याच विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आजपासून पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळी त्यांनी तिथल्या माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी बांगलादेशबद्दल प्रश्न विचारल्यावर बांगलादेशमध्ये घडलेला हिंसाचार हा तिथल्या जनतेचा रोष आहे, हे जनतेचं न्यायालय आहे असं त्यांनी म्हटलं। वास्तविक ज्या मुद्द्यावरून हा हिंसाचार झाला तो मुद्दा होता तिथल्या आरक्षणाचा, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये असलेलं आरक्षण रद्द करावं अशी विद्यार्थ्यांची मागणी होती। यामध्ये प्रमुख सहभागी असलेल्या छात्र शिबिर या संघटनेनं हे आंदोलन पुकारलेलं होतं। ही संघटना त्या आंदोलनात आघाडीवर होती। आता ही संघटना निगडीत आहे जमात-ए-इस्लाम या संघटनेशी आणि या संघटनेला पाठबळ आहे ते पाकिस्तानच्या ISIचं। ज्या चीनबरोबर कर्ज घेण्याचा निर्णय जेव्हा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बदलला आणि भारताबरोबर करार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून चीनच्या पोटात मुरडा उठला। चीननं पाळलेल्या पाकिस्तान नामक कुत्र्याकडून हे कारस्थान बांगलादेशमध्ये घडवून आणण्यात आलं। याला काही प्रमाणात अमेरिकेची सुद्धा साथ आहे, कारण जगभरात भारताचा वाजत असलेला डंका अमेरिकेला सुद्धा भगवत नाही, हे या पोटदुखीमागचं कारण आहे। आज बांगलादेश अत्यंत टोकाचा धर्मांध रक्तपाती इस्लामिक शक्तीच्या हातात जाताना आपण बघत आहोत। कारण बांगलादेशमध्ये लोकशाही रुजली पण ती वाढू शकली नाही, अर्थात त्याला रुजणं सुद्धा म्हणता येणार नाही, कारण बांगलादेश हे हिंदू राष्ट्र नाही। आज आपण बघतो अशी परिस्थिती निर्माण झालेली जी राष्ट्र आहेत ती जर बघितली तर सरसकट आपल्याला ती इस्लामिक राष्ट्र आहेत असं दिसून येईल। भारत देश हा हिंदुस्थान आहे, इथं बहुसंख्य लोक हिंदू आहेत, त्यामुळे भारताची लोकशाही ही मजबूत आणि जगाला हेवा वाटावी अशीच आहे। इथं असे प्रकार होऊ शकत नाहीत। आता केंद्र सरकारनं आपल्या सीमा सांभाळायला हव्यात, बांगलादेशी घुसखोरांना भारतात येण्यापासून रोखायला हवं। त्याचं कारण म्हणजे बंगालच्या ममता दीदी बसल्याच आहेत बांगलादेशींना आश्रय देण्यासाठी, आणि ते त्यांनी जाहीरपणाने बोलून पण दाखवलेलं आहे। कारण त्यांचं राजकारण हे कशावर अवलंबून आहे हे सुद्धा जगाला माहिती आहे। त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये जे घडलंय हा तिथला स्थानिक असंतोष नाही, तर त्याला बाहेरचे फूस आहे हे मात्र नक्की। स्थानिक असंतोषाचं निमित्त हे आरक्षणाचं करण्यात आलेलं होतं। 30% असलेलं आरक्षण बांगलादेशमधल्या सर्वोच्च न्यायालयानं 5%वर आणलेलं आहे, तरीही हे आंदोलन झालं, हा मूळ प्रश्न आहे। वास्तविक बांगलादेशमधील शेख हसीना सरकारला याचं गांभीर्य लक्षात यायला हवं होतं, मात्र त्यांनी याला फार गांभीर्यानं का बघितलं नाही हा सुद्धा इथं खरा प्रश्न आहे। या बाह्य शक्तींना शेख हसीना यांचं सरकार पाडायचं होतं आणि ते त्यांनी केलं, आणि हे करत असताना आज बांगलादेशमधल्या सरकारी असतील खाजगी असतील या वास्तूंचं नुकसान केलं जातंय। आज बांगलादेशमधील हिंदूंची घरं जाळली जात आहेत। हे जाळणारे कट्टरपंथी आहेत, त्यांच्यामुळं त्याच्या विरोधात या इंडिया आघाडीमधल्या नेत्यांनी बोलायला हवं, मात्र ते यावर ब्र शब्द काढायला तयार नाहीत आणि सल्ला मात्र देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना। आहे की नाही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट या इंडिया आघाडीमधल्या नेत्यांची। इंडिया आघाडीमधील नेत्यांनी काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करत असताना संविधान विरोधी हे सरकार आहे, बहुमत आल्यानंतर संविधान बदललं जाईल असा खोटा प्रचार केलेला होता। मात्र खऱ्या अर्थानं संविधान लोकशाही कोण धोक्यात आणतं हे आपल्याला बांगलादेशमधल्या सध्याच्या चित्रावरून दिसून येईल। बांगलादेशमध्ये लोकशाही का धोक्यात आली, तर जिहादी त्यामध्ये शिरले। आरक्षणाचं निमित्त होतं, पण त्यात हिंसाचाराचं रूपांतर कुणामुळे झालं याचा विचार करण्याची खरी गरज आहे। आज हे इंडिया आघाडीमधले नेते कोणाची खुशमस्करी करत आहेत, का करत आहेत, तर ते केवळ मताच्या राजकारणासाठी।
याचा विचार इंडिया आघाडीमधल्या नेत्यांनी करायला हवा। आज उलट भारतातलं संविधान आणि भारतातली लोकशाही ही अत्यंत सुरक्षित आणि मजबूत आहे, हे इथं विसरून चालणार नाही। आज याच इंडिया आघाडीमध्ये सहभागी असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या एका नेत्याचा कशा प्रकारे तिथं त्याला मारण्यात आलं, त्याची हत्या करण्यात आली, हे जर का आपण बघितलं तर अंगावर अक्षरशः शहारे उभे राहतील। सुनंदा रॉय यांनी याबद्दल एक ट्विट केलेलं आहे। त्यामध्ये ते म्हणतात की कम्युनिस्ट पार्टीच्या बांगलादेशमधील नेता असणारे प्रदीप यांना तिथं फासावर लटकवण्यात आलेलं आहे। ते CPB पक्षात कार्यरत होते। अशा पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। याचा अर्थ काय तर फक्त इस्लामी दहशतवाद हा बांगलादेशमध्ये माजवला गेलेला आहे। भारतात असा प्रकार होणं हे कदापि शक्य नाही। त्याचं कारण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार काम करतंय। चुळबुळ केलीच तर घुसून ठोकण्याची हिंमत आणि ताकद आज भारताच्या बाहूमध्ये निर्माण झालेली आहे। आपली अर्थव्यवस्था आज 5व्या क्रमांकावर आहे। कोरोनासारख्या महामारीमध्ये आपला देश इतकी मोठी लोकसंख्या असून सुद्धा देशात कुठं लसीकरण असेल, औषधोपचार असेल, अन्नधान्याचा पुरवठा असेल, एक माणूस उपाशीपोटी झोपला असं कधी घडलं नाही। याची जाणीव आज देशातल्या सर्वसामान्य जनतेला आहे। आज देशाची निर्यात जर आपण बघितली, देशातलं उत्पादन बघितलं, रोज होणारी वाहनांची खरेदी बघितली तर आपण प्रगतीच करत आहोत, प्रगतीकडेच आपली वाटचाल चालू आहे असाच त्याचा अर्थ होतो। आणि हे इंडिया आघाडीमधल्या नेत्यांना कळू नये याचं आश्चर्य वाटतं। तूर्त इथंच थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।